रत्नागिरी जिल्ह्यातील नांदगाव या छोट्याशा गावात भटवाडा परिसरात एक साधं पण प्रेमळ जोडपं राहत होतं. गोविंद खंडू सावंत वय 75 आणि त्याची पत्नी लता सावंत वय 60. दोघंही साधी माणसं. गोविंद दिवसभर मोलमजुरी करून घर चालवायचा आणि लता गावातल्या टपरीवर बसून लोकांना छोट्या मोठ्या वस्तू विकायची. त्यांचं आयुष्य शांत, समाधानाचं आणि प्रेमाने भरलेलं होतं. गावकरीसुद्धा म्हणायचे, अरे या वयातही बघ किती प्रेम आहे या दोघांमध्ये. पण त्या प्रेमाच्या मागे काहीतरी लपलेलं होतं. एक असं रहस्य ज्यामुळे काही दिवसांनी हे सगळं नष्ट होणार होतं. एका दुपारी जेव्हा गोविंद शेतात कामाला गेला होता तेव्हा लता टपरीवर बसलेली होती. तिथे आला गावातलाच एक पुरुष, राजेंद्र पाटील. तो नेहमी येत असे, वस्तू घ्यायचा, बोलायचा, आणि एक दिवस त्याने लताच्या हाताला स्पर्श केला. त्या एका स्पर्शाने तिच्या मनात दडलेली इच्छा जागी झाली. तेव्हा सुरू झालं एक अनैतिक नातं, जे हळूहळू लाज, मर्यादा आणि आयुष्य दोन्ही गिळून टाकणार होतं. काही महिने असंच चालू राहिलं. गोविंद रोज शेतात जात असे आणि दुपारी गाव शांत असताना राजेंद्र लताच्या घरी यायचा. गावात कोणी फिरत नसायचं आणि त्या दोघांचं पाप शांतपणे चालू राहायचं. पण एके दिवशी गोविंदच्या लक्षात आलं, लता आता त्याच्याशी थंडपणे वागते आहे, नजरा चुकवते आहे. काही दिवसांनी गावात कुजबूज सुरू झाली. लता सावंत आणि राजेंद्र पाटील यांचं काहीतरी चालू आहे. हे ऐकून गोविंदचा विश्वासच तुटला. त्याने बायकोला विचारलं, आपण इतकी वर्ष एकत्र आयुष्य केलं आणि तू असं काय केलंस? भांडणं वाढत गेली. गोविंद आता दुपारीसुद्धा घरी राहू लागला, ज्यामुळे राजेंद्र आणि लताची भेट अशक्य झाली. पण अनैतिक नात्याची लत लागली की माणूस पाप आणि शिक्षा दोन्ही विसरतो. लता आणि राजेंद्र यांनी ठरवलं, जोपर्यंत गोविंद जिवंत आहे तोपर्यंत आपण सुखी राहू शकत नाही. त्यांनी खुनाचा कट रचला. त्या रात्री काय होणार होतं हे फक्त त्या दोघांनाच माहीत होतं. 20 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिन. गावात उत्सवाचा माहोल होता. रात्री गाव झोपलेलं असताना सावंतांच्या घरातून किंचाळीचा आवाज आला. गावकरी धावत आले आणि अंगणात गोविंद रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. लता किंचाळत होती, माझ्या नवऱ्याला कोणीतरी मारलं. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. डॉग स्क्वॅडला रक्त लागलेल्या काठ्या दाखवण्यात आल्या आणि कुत्रे थेट 2 लोकांच्या भोवती फिरू लागले, लता सावंत आणि राजेंद्र पाटील. लवकरच चौकशीत दोघांना अटक करण्यात आली. तपासात त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आमचं अनैतिक नातं टिकवण्यासाठी आम्ही गोविंदचा खून केला. आज दोघेही तुरुंगात आहेत. प्रेमाच्या नावाखाली केलेलं पाप शेवटी त्यांच्याच आयुष्यावर उलटलं. वयाच्या शेवटच्या टप्प्यात लताने आयुष्याची शांतता नव्हे तर अपराधाची शिक्षा निवडली. मित्रांनो, अशा सत्य घटनेवर आधारित गुन्हेगारी कथा ऐकण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया, विचार आणि अनुभव खाली कमेंट बॉक्समध्ये शेअर करा आणि तुमच्या मित्रांनाही या कथेबद्दल सांगायला विसरू नका. नवीन क्राईम स्टोरीजसाठी बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला लगेच अपडेट मिळेल. आणि हो, सबस्क्राईब करणं विसरू नका.